बोधकथेचे नाव आहे वाघ आणि मूर्ख उंट। एका जंगलात एक वाघ त्याच्या मित्रांसोबत राहत होता। एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता। अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी वाघ शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत। एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि वाघाच्या गुहेजवळ पोहोचतो। तो वाघाला म्हणतो, मला मारू नका। वाघ त्याला म्हणतो, ठीक आहे, तू आमच्याबरोबर राहू शकतोस। उंट तिथे आनंदाने राहतो। एक दिवस वाघ शिकार करताना जखमी झाला। त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो, कारण त्याला ते शक्य नव्हते। चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते। कधीकधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत। शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते। एका संध्याकाळी कोल्हा वाघाकडे जातो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा। वाघ म्हणतो, नाही, मी तुला मारू शकत नाही। नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच वाघाला विनंती करतो, पण वाघ त्याला खाण्याचे टाळतो। उंट विचार करतो की वाघाचे त्यांच्यावर प्रेम आहे, म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे। मग त्याच्या मनात असा विचार येतो की मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल, आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ। उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात। उंट मूर्खपणामुळे आपला जीव गमावतो।